अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अडलेल्या प्रत्येक कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी तमालपत्राची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी सांगणार आहे। बघा हा तमालपत्राचा म्हणजे तेजपत्त्याचा एक उपाय 24 तासांच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करेल। बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की ताई आमच्या घरात एकमेकांचं पटत नाहीये, माझी पत्नी माझ्याशी महिनाभर झाला बोलत नाहीये, माझं आणि माझ्या सुनेचं किंवा माझं आणि माझ्या सासूचं पटत नाहीये, बऱ्याच वेळा कामाच्या ठिकाणी त्रास होतो, लोन घेतले पण त्याचे हप्ते फिटले जात नाही, घरामध्ये सुख नाहीये, घरात पैसा येत नाही आहे किंवा सतत घरामध्ये काही ना काही कटकटी सुरू आहेत, आयुष्य कंटाळवाणं झालेलं आहे, डोक्यात खूप विचार असतात, मनात खूप डिप्रेशन आहे, काय करावं कळत नाही, उद्योग व्यापार नीट चालत नाही, धंदा आत्ताच टाकलेला आहे पण गिराईक लागत नाही, असं एक नाही असंख्य प्रश्न असतात। यातील कुठलाही तुमचा प्रश्न असेल, कुठलाही तुमचा प्रॉब्लेम असेल, मग तो उद्योगधंद्यातील असेल, नोकरीतील असेल, प्रमोशनच्या काही अडचणी असतील, विवाह संदर्भातील असेल किंवा धनासंदर्भात काय असेल म्हणजे पैसा येत नाही किंवा पैशांची आवक नाही आहे, असं काही असेल तर अशा कुठल्याही इच्छेसाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे। हा उपाय संपूर्ण मनापासून विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला करायचा आहे। बघा जितक्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही या तमालपत्राचा उपाय कराल तितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट येईल। खरं तर आपलं जे मसाल्याचं साहित्य असतं ज्यामध्ये लवंग, वेलदोडा अशा असंख्य गोष्टी असतात त्यामध्येच आपण हा तमालपत्र, कुणी तमालपत्र म्हणतं, कुणी तेजपत्ता असं म्हणतं, तर त्यामधलाच हा पदार्थ आहे। मात्र यामध्ये अट्रॅक्शन पॉवर ही भयंकर आहे। तमालपत्राचे उपाय करून आपण लोकांना अट्रॅक्ट करू शकतो, आपल्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर आपण इन्क्रीज करू शकतो। इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी असेल किंवा अडलेल्या प्रत्येक कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी असेल, तमालपत्राची प्रत्येक रेमेडीज ही अत्यंत प्रभावी मानली जाते। बघा याच्यासाठी तुम्हाला जो दिवस लागणार आहे तो म्हणजे शुक्रवार। कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारच्या दिवसापासून या उपायाची सुरुवात करायची आहे। आता बऱ्याच लोकांना शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष समजत नाही, तुम्ही कॅलेंडरमध्ये बघाल तर 15 दिवस हे शुक्ल पक्षातले असतात आणि 15 दिवस हे कृष्ण पक्षातले असतात। ठीक आहे, कॅलेंडरमध्ये शू आणि क्रू असं दिलेलं असतं, प्रत्येक दिवसाच्या खाली म्हणजे प्रत्येक तारखेच्या खाली शू आणि क्रू आहे। जिथे शू असेल तो शुक्ल पक्ष आणि जिथे क्रू असेल तो कृष्ण पक्ष। शुक्ल पक्षात केलेले जे उपाय असतात ते अत्यंत प्रभावी असतात। शुक्ल पक्षातले 15 दिवस हे उपाय करण्यासाठीच विशेष असतात, म्हणून शुक्ल पक्षातील शुक्रवार आपल्याला दिवसभरात अगदी शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय करायचा आहे। फक्त लक्षात ठेवा सलग शुक्रवारपासून 21 दिवस ओळीने शुक्रवारपासून 21 दिवस कंटिन्यू करायचं आहे। सुतक जर आलं किंवा सुयेर आलं तर पुन्हा पहिल्यापासून, म्हणजे मी 8 दिवस उपाय केलेला आहे आणि 9व्या दिवशी सुतक आलं, सुयेर आलं तर पुन्हा जेव्हा सुतक फिटेल तेव्हा पहिल्या दिवसापासून ही रेमेडी तुम्हाला करावी लागणार आहे। आणि जर मासिक धर्म जर महिलांचा वगैरे असेल तर तुम्ही ते 2 ते 3 दिवस स्किप करू शकता आणि पुढचे दिवस कंटिन्यू करू शकता। फक्त सुतक आणि सोयऱ्यामध्ये तुम्हाला पहिल्यापासून हा उपाय करावा लागणार आहे। ओळीने 21 दिवस तुम्हाला ही रेमेडी करायची आहे। याच्यासाठी एक तमालपत्र, कुणी तमालपत्र म्हणतं, कुणी तेजपत्ता म्हणतं, ठीक आहे, असं एक तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे। घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे। बसल्यानंतर याच्यावरती तुमची जी पण इच्छा असेल ती तुम्हाला लाल रंगाच्या पेनाने लिहायची आहे। मार्कर घ्या, ग्लिटरवाला घ्या, स्केच पेन घ्या, कुठलाही घ्या किंवा साधा घ्या, पण लालच रंगाच्या शाईचा पेन लागणार आहे। त्याने तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला या तमालपत्रावरती लिहायची आहे। लिहून झाली की त्याच्यानंतर तुमचा जो उजवा हात आहे त्या उजव्या हातामध्ये हे तमालपत्र असं घ्यायचं, त्याच्यावरती असा डावा हात ठेवायचा आणि आता जो मंत्र सांगते हा मंत्र 51 वेळा म्हणायचा। मंत्र आहे ओम क्रीम क्लीम, ओम क्रीम क्लीम सर्व इच्छाय पूर्णः, 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 ओम क्रीम क्लीम सर्व इच्छाय पूर्णः। हा मंत्र 51 वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर एक आपल्या समोरच
छोटं प्लेट ठेवायचं, देवघराच्या समोरच एक छोटंसं प्लेट ठेवायचं आणि प्लेटमध्ये हे तमालपत्र ठेवायचं. ठेवल्यानंतर याच्यावरती कापराच्या 1-2 वड्या ठेवायच्या आणि हे पेटवायचं. जसं हे पेटायला लागेल, जसा कापूर पेटायला लागेल तसं त्यामध्ये हे पण प्रज्वलित होईल. जसं हे पेटायला म्हणजे प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल तसं तुम्हाला पूर्ण मनामध्ये ते चित्र आणायचं आहे. तुमची जी पण इच्छा आहे ती इच्छा त्या क्षणात पूर्ण झाली आहे. नोकरी संदर्भात असेल तर मला खूप चांगली नोकरी मिळाली आहे. प्रमोशनचं असेल तर मला प्रमोशन मिळालेलं आहे. विवाहाचं असेल तर माझा विवाह जुळलेला आहे. मला एक चांगली मुलगी मिळालेली आहे. जर हा उपाय तुम्ही कुणाला ॲट्रॅक्ट करण्यासाठी केला असेल, तुमच्या नातेसंबंधात किंवा काही म्हणजे दुरी आलेली असेल आणि त्या लोकांना तुम्ही ॲट्रॅक्ट करण्यासाठी केला असेल, तुमच्या पतीला पुन्हा परत आणण्यासाठी, मित्राला परत आणण्यासाठी, तर तुमचा मित्र तुमच्याकडे परत आलेला आहे किंवा तुमचे पती तुमच्याकडे परत आलेले आहेत, हे संपूर्ण जे चित्र आहे ते पॉझिटिव्हिटीने तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि ती इच्छा तुमची पूर्ण झाली आहे. बस इतकंच मनामध्ये ठेवायचं आहे. हे जळून झालं की याची राख तयार होईल. आता याची राख तयार झाली की ती सफेद, लक्षात ठेवा, पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये ही राख जी आहे ती अशी म्हणजे टाकायची. ती थोडीशी असेल तरी चालेल. सगळी जी काही राख असेल ती त्या पांढऱ्या रंगाच्या कापडात बांधायची आणि त्याला घट्ट गाठ मारायची. त्याची जी छोटीशी पोटली तयार होईल ही स्वतःच्या सोबत ठेवायची. ठीक आहे, ही स्वतःच्या सोबत ठेवायची. आता शुक्रवारी हा उपाय केला. शनिवारच्या दिवशी पुन्हा सकाळी किंवा संध्याकाळी 21 दिवस टायमिंग एकच ठेवायचा. 21 दिवसासाठी अशी 21 पानं घ्यावी लागणार आहेत, लक्षात ठेवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी किंवा संध्याकाळी असं तमालपत्र घ्यायचं, इच्छा लिहायची. जो सांगितला ओम क्लीम क्लीम सर्व इच्छा आहे पूर्ण, हा मंत्र म्हणायचा 51 वेळा. त्याच्यानंतर हे जे तमालपत्र आहे ते पुढे प्लेटमध्ये ठेवून जाळायचं आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं पॉझिटिव्हिटीने डोळ्याच्या समोर चित्र उभं करायचं. ठीक आहे. पुन्हा याची जी राख तयार होईल ती राख आधीची जी सफेद रंगाचं कापड ज्यामध्ये आपण आधीची राख ठेवलेली आहे त्याच कापडामध्ये ही राख ॲड करायची, पुन्हा गाठ मारायची, पोटली सोबत ठेवायची. असं सलग 21 दिवस करायचं. 21 दिवस रोजच्या रोज आपल्याला हे तमालपत्र जाळायचे आहेत आणि रोजच्या रोज याच्यावरती इच्छा लिहायची आहे आणि तुमची जी इच्छा पूर्ण झाली, जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने डोळ्याच्या समोर चित्र उभं करायचं आहे. 21 दिवसांच्या आत मी तुम्हाला 1001% गॅरंटीने सांगते, कारण मी हा स्वतः केलेला उपाय आहे. 21 दिवस खूप झाले, तुम्हाला 7 ते 8 दिवसातच याचा लाभ व्हायला सुरुवात होईल. जसं की तुम्हाला असं वाटेल की खरंच असं होऊ शकतं का, खरंच अशा रेमेडीज काम करू शकतात का, याचा अनुभव घ्यायचा असेल, याचा अंदाज घ्यायचा असेल तर या रेमेडीजला सुरुवात करा. पुन्हा एकदा सांगते, तेजपत्ता किंवा तमालपत्र हे इच्छा पूर्ण होण्यासाठी, अट्रॅक्शन पॉवर वाढण्यासाठी, अट्रॅक्शन इन्क्रीज करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. जसं तुम्ही रोज याच्यावरती इच्छा लिहून जो मंत्र आता तुम्हाला सांगितलेला आहे तो मंत्र अट्रॅक्शन करण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण होण्यासाठी अत्यंत प्रभावी मंत्र आहे. जसा तो तुम्ही मंत्र 51 वेळा म्हणाल तसं हे तमालपत्र अभिमंत्रित होईल आणि जसंही तुम्ही समोर प्लेटमध्ये जाळत जाल तसं त्यातून एक ऊर्जा, एक शक्ती तयार होईल किंवा तुमच्या आजूबाजूचा जो ओरा आहे तो त्या शक्तीने भरून जाईल, ज्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये तेव्हा जी पॉझिटिव्हिटी असेल ना ती पॉझिटिव्हिटी काम करेल आणि न होणारी इच्छा पण तुमची पूर्ण व्हायला लागेल. फक्त ओळीने 21 दिवस रोज हे करायचं आहे. 21व्या दिवशी जी राख असेल ती राख काढा, सगळी त्या पोटलीतून ती सगळी राख काढा आणि एखाद्या झाडाखाली टाकून द्या. ठीक आहे. 21 दिवस ही पोटली सकाळ दुपार संध्याकाळ सतत सोबत ठेवायची. रात्री झोपताना ती उशीखाली ठेवून द्यायची. 21 दिवस त्या पोटलीचा संपर्क जो आहे तो तोडायचा नाही, तुटू द्यायचा नाही. आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये किंवा आपल्या खिच्यामध्ये कंटिन्यू ती जवळच ठेवून द्यायची. अत्यंत साधा, अत्यंत सोपा उपाय आहे हा. अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.